नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण थेट ही दृश्य बघतोय. टीम इंडिया ही आता हॉटेलमधून पुढे रवाना होतीये, मार्गस्थ होतीये आणि त्याची ही दृश्य आपण बघतोय. तर साऊथ आफ्रिकेची टीम अगदी काही क्षणांपूर्वी हॉटेलमधून मॅचच्या ठिकाणासाठी रवाना झालेली आहे. त्यामुळे टीम इंडिया अगदी काही क्षणांमध्ये रवाना होणार आहे. आज एक अटीतटीचा सामना डी.वाय. पाटील स्टेडियम वरती रंगणार आहे. संपूर्ण भारताच्या नजरा या सामन्याकडे लागलेल्या आहेत आणि अगदी विश्वचषकाची ती ट्रॉफी हातामध्ये घेण्यापासून अगदी काही पावलं आपण दूर आहोत. विनायक पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत. विनायक, हो, नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी आता नुकतीच साऊथ आफ्रिकेची टीम आहे ती निघालेली आहे आणि आता काही काळामध्ये काही सेकंदामध्ये भारतीय टीम आहे ती हॉटेलमधून बाहेर पडत आहे. ठिकाणी थोड्या वेळापूर्वीच पावसाला सुरुवात झाल्यामुळे कुठेही आता या ठिकाणी जो मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट होता त्यांच्या या ठिकाणी उत्साह थोडासा युगायला लागलेला आहे किंवा त्या उत्साहावरती विरजन पडलेलं आहे आणि पाऊस सुरू झाले असल्यामुळे ढगाळ वातावरण असल्यामुळे त्या संदर्भामध्ये आपण पाहतोय की थोडी शांतता निर्माण झाली कारण जोरात पाऊस आहे. हॉटेलमधून बाहेर पडताना दिसणार ठिकाणी उपस्थित झालेला आहे. काही तांत्रिक कारणांमुळे विनायकचा आवाज व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. ही काही दृश्य आपण बघतोय. महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावरती आज पावसाचं सावट दिसतंय कारण मुंबई आणि परिसरामध्ये पावसाच्या धारा सध्या कोसळत आहेत. मात्र उत्सुकता कायम आहे आणि तितकाच उत्साह देखील द्विगुणित होताना दिसतोय कारण अवघ्या काही वेळामध्ये हा सामना सुरू होईल. अत्यंत अटीतटीचा आणि अनेक वर्ष खरं तर ज्या वर्ल्ड कपची ज्या विश्वचषकाची वाट भारत बघतो आहे त्या विश्वचषकापासून अगदी एक पाऊल आपण दूर आहोत. त्यामुळे आजचा सामना अत्यंत चुरशीचा होणार आहे यामध्ये काही शंका नाही कारण सेमीफायनलला देखील इतकाच मोठ्या धावांचा डोंगर आपल्या समोर होता आणि तो भारतीय महिलांच्या क्रिकेट संघानं पार केलेला होता. अजय माने आपले प्रतिनिधी देखील माहिती देत आहेत आपल्याला. अजय, आपण जर पाहिलं यामिनी, खरं तर आजच्या मॅचची उत्सुकता जी आहे ती शिगेला पोहोचलेली आहे. पण विशेष म्हणजे की पावसाचं सावट सुद्धा आजच्या या संपूर्ण मॅचवर आहे. काही काळासाठी पाऊस थांबला होता पण पुन्हा एकदा पावसाची संततधार जी आहे ती आता ही नेरूळ डी.वाय. पाटील परिसरात सुरू झालेली. त्यामुळे आजचा सामना नेमका खेळवला जाणार कसा हा प्रश्न जो आहे तो उपस्थित होणार आहे. खरं तर पाऊस जो आहे तो पुन्हा एकदा सुरू झालेला आणि ही पावसाची दृश्य जी आहेत आपण विजेमार्फत बघू शकतो की संपूर्ण डी.वाय. पाटील परिसरात जो आहे तो पाऊस सुरू झालेला आहे. जो एंट्रीचा भाग आहे ज्या ठिकाणाहून आतमध्ये सोडलं जातं त्या ठिकाणी बॅरिगेटिंग करण्यात आलेली आहे. पोलिसांकडून सुद्धा आता जे ते या ठिकाणी काळजी घेतली जाते, कुठल्याही गाडीला थांबू दिलं जात नाही. पण पोलीस प्रशासनाला सुद्धा आता पावसात जे ती तारेवरची कसरत करून ही वाहतूक कोंडी सोडवावी लागत आहे. त्यासोबतच इथे सतत सर्व्हायलन्स व्हॅन ज्या आहेत त्या फिरत आहेत त्यामुळे कुठलाही गर्दीचा प्रकार घडू नये त्या अनुषंगाने काळजी घेण्याचं काम पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. पण दुसरीकडे जे क्रिकेट प्रेमी क्रिकेट पाहण्यासाठी आले होते त्यांना आता जो आहे तो पावसाचा सामना करावा लागतो. आपण जर पाहिलं तर मॅच बघण्यासाठी ही सगळी मंडळी या ठिकाणी जाते पण आता हातात जे त्या छत्र्या आलेल्या आहेत. मगाशी ह्याच हातात आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या रंगाचे पोस्टर बनवलेली ही सगळी मंडळी या ठिकाणी होती. पण आता या ठिकाणी जे ते पावसाचं सावट आलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालाय की आजच्या मॅचच्या वेळेस पाऊस पडला तर मग मॅचचं नेमकं काय होणार. खरं तर अनेक वर्षाची प्रतीक्षा आहे आजच्या मॅच, तर अनेक वर्षाची प्रतीक्षा आहे आजच्या मॅचसाठी कारण की थेट आपण जो आहे तो अंतिम फेरीला गेलेलो आहे आणि त्या अंतिम फेरीला असताना थेट पावसाचं सावट जे ते या ठिकाणी झालेलं. खरं तर नोव्हेंबर महिन्यात पाऊस असेल असं सुद्धा हवामान विभागाकडून सांगण्यात आलं होतं. आज 25 ते 30% पाऊस असेल असं म्हटलं जात होतं पण सतत पाऊस जो आहे तो येऊन जाऊन आता सुद्धा अजय, आपण बघतोय तुमच्या मागे असंख्य क्रिकेट प्रेमी आणि रसिकांची गर्दी झालेली दिसते. काही वेळापूर्वी तुम्ही त्यांच्यासोबत संवाद साधलेला होता. आता देखील आपण त्यांच्याशी बोलू शकतोय का? कारण अगदी काही वेळामध्ये ही मॅच सुरू होईल मात्र त्याआधी सध्या पाऊस सुरू झालेला आहे. मैदानावरती धावांचा डोंगर, धावांचा पाऊस पडेल अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांनाच आहे. मात्र प्रेक्षकांच्या मनात नेमकं काय आहे ते सुद्धा जाणून घेऊया.
आपण जर पाहिलं तर आपण काही लोकांशी बोलणार आहोत. हो. पाऊस सुरू झालेला आहे. मगाशी हा पाऊस नव्हता, अत्यंत उत्साहाचं वातावरण आलं होतं, पण आता पुन्हा एकदा पावसाचं सावट या सगळ्यावर दिसतंय. पाऊस अपेक्षा आहे की लवकरात लवकर थांबावं आणि लवकरात लवकर मॅच चालू व्हावी. आपण जर पाहिलं तर अनेक लोक जे आहेत ती छत्री घेऊन या ठिकाणाहून निघताना पाहायला मिळतात. त्यामुळे जे क्रिकेट प्रेमी मॅच अगदी. बघण्यासाठी